टेलरकडे ब्लाऊज शिवायला टाकून येते मी. कोणत्या टेलर शॉपला चक्कर मारत बसणार यार, त्यापेक्षा मी तर क्रॉप टॉप घालणार आहे. भाई आवर लवकर, आपल्याला घराची साफसफाई पण करायची, किती कामं आहेत. घराची साफसफाई करण्यासाठी ना पर आवरवर लोक मिळतात आणि कितीतरी ॲप्स पण आहे असे जिथे आपण आपले सेशन्स बुक करू शकतो. कशाला दमतेस इतकी, बी प्रॅक्टिकल यार. यादी करून झाली माझी, चल मार्केटला जाऊया. मग आपण आता मार्केटला एवढ्या गर्दीमध्ये जायचं आणि ते सगळं सामान उचलून आणायचं काय गरज आहे. मी ऑनलाईन ऑर्डर करते, घर बसल्या सगळं येईल. वाती करून झाल्या, तेल टाकून आता दिवे तरी लावते. ते दिवाण वाती करत बसते. कॅन्डल्स मिळतात ना रेडीमेड, ना तेल गळण्याचं झंझट ना वाती करण्याचं झंझट. बी प्रॅक्टिकल या. त्यांच्या रांगोळीशिवाय मजा नाही. पण आता ठिपक्यांचीच रांगोळी काढते. रांगोळीचे इतके सुंदर सुंदर साचे रांगोळी पॅचेस मिळत आहेत ना, मग कशाला मानपाट मोडून ती ठिपक्यांची रांगोळी काढतेस. बी प्रॅक्टिकल यार, किती कामं असतात सणामध्ये. फराळ करत करत तर मानपाटच मोडली बाई माझी. घरी फराळ, अगं किती तो पसारा, चिकट तेलकट भांडी होतात आणि किती ती मेहनत. त्यापेक्षा घरगुती फराळ करून देणाऱ्या मिळतात, त्यांच्याकडून आपण ऑर्डर करूया. वाटलास तर घरात एक वस्तू कमी घ्यायची, एक साडी कपडा कमी घ्यायचा, पण बाहेरून ऑर्डर करायची. बी प्रॅक्टिकल यार. कोण खाता एवढा फराळ. ऐक आई, खूप काम करून झालं ग तुझं, खूप जिजवलं स्वतःच्या शरीराला. आता थोडं स्मार्टली वर्क करायला शिक. थोडं या नवीन यंत्रांशी जुळून घे, ते यंत्र वापरायचं शिक, नवीन पद्धती वापरायचं शिक, ज्याच्यामुळे तुझं रोजचं आयुष्य सुखकर होणार आहे. आणि जो उरलेला वेळ असेल ना, तो तू तुझे छंद जोपासण्यासाठी देऊ शकतेस ना. झालं ना, आजपर्यंत तुझ्या पद्धतीने काम केलं ना तू, आता थोड्या नव्या पिढीशी जुळून घे, नव्या तंत्रांशी जुळून घे. अगं हे जे निर्जीव गोष्टी असतात ना, हे मशीन्स यंत्र हे बदलून मिळतात ग, आपलं शरीर बदलून नाही मिळत. म्हणून त्याची काळजी घे, आता तरी घे. ऐक माझं. बी प्रॅक्टिकल यार, बी प्रॅक्टिकल. थोडंसं प्रॅक्टिकल व्हावंच लागणार आहे आता. पोरं तर कामाला हातच लावत नाही, मग मलाच प्रॅक्टिकल व्हावं लागणार आहे.